दोन्ही टीमला देऊयात ऑल द बेस्ट. सेकंड राऊंडच्या लढतींना होतीये सुरुवात. गेम इज ऑन. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवर समोरच्या दिशेने केले आक्रमण. फटका तिकडे फसलाय आणि तिसऱ्या प्रयत्नात क्षेत्ररक्षक हसलाय. फलंदाज मात्र रुसलाय. पहिल्याच बॉलवर विकेटचं बदन. फलंदाज बाद. समीर माघारी. पहिला धक्का टीम संघर्ष 11 गवाळी क्रिकेट संघाला. नवीन बॅटर रोशन ऋतिक नॉस्ट्रा करेल. ऋतिक रोशनची जोडी सध्या मैदानावरती आणि या जोडीकडून आता अपेक्षा आहेत टीम संघर्ष 11 गवालीला. पहिल्याच बॉलवर समीर यांचा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. मागच्या सामन्याप्रमाणे सुरुवात करण्याचा प्रयत्न मात्र तो फसलेला आहे. पहिल्याच बॉलवर विकेट कॅरी झालेले असं कॉन्फिडन्स आता वाढलाय तो गोलंदाज रोशनचा. रोशन वर्सेस रोशन असं बॅटल. चला वेळ जास्त जातो. अभिभाऊ आणि टीम ओमसाईड ठुणे. थोडं स्पीडअप अपेक्षित आहे. 2 षटकं 10 मिनिटात टाकणं बंधनकारक आहे. जवळजवळ 1.5 मिनिटं आतापर्यंत एकच बॉल टाकण्याकरता तुम्ही वापरात आणलेले आहेत. सो थोडा फास्ट खेळा. थोडं स्पीडअप अपेक्षित आहे. यावलेला बॅटची कडा. बॉल हवेत पण फिल्डर पासून थोडा दूर पडलेला आहे. तोपर्यंत मिळेल ते एक सिंगल आणि सिंगल सहित महत्वाच्या सामन्यात आता डाव सुरू झालेला आहे. तो बॅटिंग करत असताना टीम संघर्ष 11 गवाळी क्रिकेट संघाचा 1 धाव सध्या स्कोर बोर्डवर. 1 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. बॉलर तयार. बॉलिंग मार्कवर रोशन. स्टॅकर एंडला ऋतिक. उलटॉस बॉल. स्वीपचा प्रयत्न चालवलाय. अपील स्ट्रॉंग. रनआउटचा चान्स. थ्रो थोडा खराब आला. त्याच कारणास्तव विकेट किपर रवी थोडे नाखुश आहेत, नाराज आहेत. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटच्या फिल्डरवर पंचांचा लगेचच सिग्नल आला होता. इम्पॅक्ट आउटसाइड लेग स्टंप. त्याच कारणास्तव नकार. डॉट बॉल झाले. सांगता धाबा संघ सध्या स्थिर. अवघी 1 धाव सध्या धावफलकावर. 1 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. यावेळेला ऑन साइडला क्रॉस बाटेड हिट. सुपर डुपर हिट. येतोय पहिला सिक्सर. बॅटर ऋतिकच्या बॅटमधून 6 धावा. षटकार. सात धावा सध्या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. धावाचा पहिला सिक्सर आलेला आहे. ऋतिकच्या बॅटमधून रोशनच्या विरोधात आता आक्रमण होतंय. पॉवर प्लेचं पहिलं षटक 3 ओव्हरची मॅच. त्याच कारणास्तव या षटकाला दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून मात्र अनन्यसाधारण महत्व आहे आणि तितकीच जबरदस्त कामगिरी सध्या ऋतिक करतोय. यावलेला बॉल हवेत. झेलची संधी. मिस टाइम स्ट्रोक पण कॅच ड्रॉप. साधा सोपा सहज झेल आता धरतीला दान झालेला आहे. साधा सोपा सहज झेल आता एक्स्ट्रा कव्हरच्या फिल्डरनं सोडलेला आहे. आयुष्यमान भाऊचा आशीर्वाद सध्या प्रदान होतोय तो ऋतिकला आणि सिंगल धाबे साईड टीम सरकते पुढे. संघर्ष 11 गवाली 8 ऑन बोर्ड. 8 धाबा सध्या स्कोर बोर्डवर. स्टील 1 टू गो. पुणे टीमसाठी सतीश काका, खलील काका यांच्या वतीने ऑल द बेस्ट आलंय. त्यांचंही आपण करूयात स्वागत. आणि कुठल्या टीमला कुठल्या क्षणाला यांच्या वतीने शुभेच्छा येऊ शकतात. रातो के कातील. डॉट बॉलनं झाली ती ओव्हरची सांगता. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. 8 धाबा धावफलकावर संघर्ष 11 गवाळे आणि त्यांच्या विरोधात ओमसाईड ठुण्याच्या दरम्यान सेकंड राऊंडचा पहिला सामना. पहिलं षटक बरोबर 5 मिनिटांचा वेळ घेतलाय. अभि मुरबाडे आणि टीम ओमसाईड ठुणे. दुसऱ्या षटकासाठी जास्त वेळ नकोय. आयोजक म्हणून आता वेळेच्या बाबतीत आपलंही सहकार्य अपेक्षित आहे. थोडी घाई करा. थोडं स्पीडअप अपेक्षित आहे.
बॉलिंगसाठी बाला दाखल होत आहेत. षटक मार्गच होते. दुसरं चांगला फिरकीपट्टू आहे. बॉलला दोन्ही बाजूने वलवड्यामध्ये वाकबगार आहे. या मॅच मध्ये सध्या स्ट्रायकर एंडला ऋतिक 3 चेंडू 7 धाब्याचे योगदान देत आहेत. पहिला बॉल फुलटॉस समोर ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित झालेत. एकच धाव. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होताना दिसत नाही. एकाच धाब्यावरती समाधानी राहावं लागेल. सिंगल धाब्यासोबत सध्या स्कोर 9 ऑन बोर्ड. 9 धावा सध्या धावफलकावर. स्विचिटचा टेम होता पण लाईन खराब आहे. इट इज व्हाईट बॉल. एक एक्स्ट्रा रन आता मिळताना दिसेल आणि एक्स्ट्रा धाबेसहित सध्या टीमची टोटल धावफलकावर 10. 10 ऑन बोर्ड. 10 धावा सध्या स्कोर बोर्डवर. दहा धावा धावफलकावर. शॉर्ट ऑफ लेन टॅप केल्या. बॉल एक धाव हवी आहे. रनआउटचा चान्स. बॅटर फ्रेम मध्ये नव्हते. तिन्ही यस्त्या समोर होत्या मात्र यस्त्यांचा अचूक वेध गोलंदाज बाळाला घेता आला नाही. एक सिंगल बनली आणि सिंगल साईज स्कोर आपण बघत आहोत 11. 11 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. नेल्सन फिगर मध्ये सध्या आहे धावफलक. बॅटिंग करणाऱ्या टीम संघर्ष 11 गवाळी क्रिकेट संघाचं. यावलेला चांगला लेग ब्रेक थ्रू द कव्हर्स. एक्सलंट टायमिंग. कॅप मध्ये चाललाय बॉल. टिलकचा प्रयत्न सुरू होता पण अखेर बॉलनं त्याची हैराणी करत सीमारेषा गाठली. कव्हर्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे. टिलक कडून झाले मिसफिल्ड आणि बॉल निघालाय तो सीमा पार. चौकार. धावफलकावरती अंकित झाले ते 15. 15 ऑन बोर्ड. ऋतिक यांच्या बॅटमधून वेगानं धावा येतात ती जमेची बाब. ऑन साइडला आडव्या बॅटचा हा कडवा प्रहार. जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर. बॉल होतोय मिड विकेट. सीमारेषेच्या बाहेर चुमंतर. इट्स अ ह्यूज हिट. सिक्सर. फ्लाय होतोय. 21. 21 धावा सध्या स्कोर बोर्डवर. स्टील 2 टू गो. दुसऱ्या षटकाचे बॉल अजूनही बाकी 2. या षटकात 13 धावा 4 बॉल मध्ये आतापर्यंत खर्च केलेल्या आहेत बालानं. वेगवान बॉल. आता फटका फसलाय. मिस टाइम सोक. फिल्डर मात्र थोडे दूर आहेत. तोपर्यंत बनली एक सिंगल. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न चालवलाय आणि सहजरित्या आता दुसरी धावही बनताना दिसेल. सो 2 धाबे सहित एकूण धावसंख्या धावफलकावरती अंकित झाली ती 23. 23. स्टील 1 टू गो. 23 धावा सध्या स्कोर बोर्डवर. पहिलं षटक 8 धावा. या षटकात 15 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. थांबले. कट केल्या बॉल. बॅकवर्ड पॉइंटला डीप मध्ये फिल्डर आले होते मात्र इनफिल्ड मध्ये थोडी मिसफिल्ड. एकच धाव. दुसरीचा प्रयत्न ऋतिकनं चालवला होता मात्र रोशननं नकार दिलाय. ऋतिक रोशनची जोडी मात्र जबरदस्त आहे. मॅच मध्ये आता रमली आहे. त्यांच्या बॅटमधून चांगल्या वेगानं धावा येत आहेत. स्पेशली पहिल्या बॉलवर बाद झाला होता समीर आणि तिथनं दुसऱ्या विकेटसाठी 24 धाब्याची पार्टनरशिप. 2 षटकं संपली. 12.00 धाब्याचे धावगती स्कोर बनलेला आहे तो 24. आणि पाहिजे आता अंतिम षटकात किती धावसंख्येपर्यंत मजल मारेल. संघर्ष 11 गवाळी. चला लास्ट ओव्हर. 2 षटकं बरोबर 10 मिनिटात टाकलेली आहेत. शेवटच्या षटकासाठी जास्त वेळ घेऊ नका. आणि जसा पहिला डाव संपेल नेक्स्ट मॅचचा टॉस होतोय. जर्मन बांदिवली आणि त्यांच्या विरोधात जर्मन शिरवली. दोन्ही टीम कॅप्टन आपली उपस्थिती गरजेची आहे. चोवीस धावा 2 षटकात धावफलकावर बनलेले आहेत. गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत निर्णायक तिसऱ्या षटकात ओव्हर नंबर 3च्या दरम्यान प्रणय ज्यानं पहिल्या सामन्यात सामनावीर पुरस्कार स्वीकारलेला आहे. सो तो कॉन्फिडन्स या गोलंदाजाकडे आहे आणि सध्या त्याला निर्णायक तिसऱ्या षटकात बॉलिंग मार्कवर इन्व्हाइट केलेलं आहे. प्रणय. पहिला बॉल फुल टॉस आणि फुल टॉस पाठवला मिड विकेटला. एक टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर दी लाईन. स्ट्रोक इज व्हेरी फाईन फॉर 4.
ओमसाईड ठुणेच्या स्पोर्टमॅन स्पिरिटचं देखील कौतुक करावं लागेल. पूर झालेला आहे तो षटकारांशी 30 धावा. शॉर्ट बॉल आता पूल केला, पूल अँड पॉवरफुल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणखीन एक ब्लास्ट. अर्ध्या विकेटवरती बॉल टाकाल तर कुठे सोडेल फलंदाज ऋतिक, त्याच्या बॅटमधून येतोय आणखीन एक राजेशाही फटका, षटकार. स्पीडअप अपेक्षित आहे. यावेळेला लाईन मिस केली आहे डाऊन द लेग स्टिक. अंपायर सिग्नल इट इज वाईट बॉल. मिळेल ते एक अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेसहित सध्या स्कोर आपण बघत आहोत 43. 43 ऑन बोर्ड. पहिल्या डावाचे अजूनही 3 बॉल बाकी आहेत. पाच किती धावसंख्येपर्यंत मजल मारेल या ठिकाणी टीम संघर्ष 11 गवाली. फुलटॉस बॉल सेट बॅटनं समोर ड्राईव्ह केलाय. लॉंगॉनला फिल्डर उपस्थित. बॅकअप आलाय, एक सिंगल बनली, दुसरीचा प्रयत्न चालवलाय. चांगला तालमेल दोन्ही बॅटरच्या दरम्यान आणि तितक्याच सहजरित्या आता दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. सो या 2 धाबेसहित टीमची धावसंख्या धावफलकावर एकूण अंकित झाली आहे ती 45. 45 धाबा सध्या स्कोर बोर्डवर. पहिल्या षटकात इकॉनॉमिकल कामगिरी झाली होती. वैयक्तिक ऋतिक यांच्या बॅटमधून 41 धाब्याची धुवाधार खेळी. फुलटॉस स्ट्रेट बॅटनं समोर ओव्हर द बॉलर हेड. गॅप मोठा आहे. लॉंग ऑफ आणि लॉंगच्या मधोमध फिल्डर उपस्थित झाले. चांगला थ्रो आणि दुसरी धाव देखील तितक्याच वेगानं पूर्ण झालेली आहे. चांगलं तालमेल, चांगलं कॉर्डिनेशन, चांगला समन्वय दोनही फलंदाजांच्या दरम्यान. सहजरित्या धावा पूर्ण होताना दिसत आहेत. 2 आणि 2 धाबेसहित एकूण धावसंख्या धावफलकावर सध्या अंकित झाली आहे ती 47. 47 धाबा धावफलकावर. शेवटचा बॉल बॅटच्या आतली कडा घेत निघाला. शॉट फानलेगला बॅकअप आलेला आहे. मिळेल ते एकच धाव आणि सिंगल धाबेसहित पहिल्या डावाच्या अंती बनलेल्या आहेत त्या 48 धाबा विजयासाठी ओमसाईड टुर्नेला 49. 49 धाबेचं टार्गेट. दुसऱ्या डावात चेस करावा लागेल. चला लगेचच यानंतर होणाऱ्या सामन्याचा टॉस होतोय. अर्जुन दादांच्या शुभस्य आपण हा टॉस कव्हर करतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. जनमान शिरवली आणि त्यांच्या विरोधात जनमान बांदिवली. बॅटल ऑफ द नाईट आजच्या रजनीतील आणखीन एक प्रेक्षकांच्या पसंतीत उतरलेला सामना आणि या सामन्याचा टॉस होतोय अर्जुन दादांच्या शुभ हस्ते.
दुसरं सत्र सुरू होतंय. गोलंदाजीसाठी पहिल्या षटकात दाखल झालेले आहेत रोशन. 18 बॉल 49 धावा. पहिल्या डावात ऋतिकनं केलेली बॅटिंग तोडीस तोड फलंदाजी आता दुसऱ्या डावात देखील करावे लागेल. लेफ्ट बॅटर चंदूकडे स्ट्राईक आणि त्याची सोबत देतोय बाला. गेम इज ऑन. दुसरा डाव सुरू होतोय. दोन्ही टीमला ऑल द बेस्ट. पहिलाच बॉल कॉट अँड बॉलचा चान्स बनला होता, पण स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉडी बॅलन्स थोडा लूज झाला, त्याच कारणास्तव बॉल हातात कैद करू शकला नाही. त्या ठिकाणी गोलंदाज रोशन आणि पहिल्या बॉलवर मिळते जीवनदान. लेफ्ट बॅटर चंदूल आणि या सिंगल साईड डाव सुरू झालाय तो टीम ओमसाईड ठुणे क्रिकेट संघाचा. पहिल्या बॉलवर आली सिंगल धाव. डावाचा शुभारंभ होतोय. 49 धाब्याचा पाठलाग सुरू आहे. मोठं टार्गेट आहे. पॉवर प्ले मध्ये पहिल्या षटकात वेगानं धावा येणं अपेक्षित आहे. मात्र सध्या आता कंबर कसावी लागेल ती गोलंदाजी करणाऱ्या टीम, अर्थातच संघर्ष 11 गवालीला. स्ट्रायकर एंडला बाला. यावेळेला बॅकफुटवर गेले, कट केलाय बॉल, बॅकवर्ड पॉइंटच्या बाजूने काढलाय. पॉवर प्ले स्पेशालिटीत बाला आणि बाळा यांच्या बॅटमधून येतोय हा बेधडक चौकार. टीमची धावसंख्या 5 ऑन बोर्ड. यावलेला ऑन साइडला क्रॉस बॅटेड रीड, खेचलाय बॉल आणि पोहोचलाय वॅकंट एरिया. निर्जन स्थळातून मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॅक टू बॅक सेकंड 4. आता बालानं लावलाय जोर. सलगचा दुसरा. स्कोरबोर्ड धावसंख्या अंकित झाली ती 9 ऑन बोर्ड. 9 धावा धावफलकावर. चांगल्या वेगाने धावा येत आहेत, चांगल्या गतीने धावा येत आहेत, ती जमेची बाब आहे. बॅटिंग करणाऱ्या टीम होम साइड ठुणे क्रिकेट संघाकरता आणि अपेक्षा आता वाढलेल्या आहेत. बाळाच्या फॉर्म मध्ये मॅच मध्ये बॅटिंग करतोय सध्या, कॉन्फिडन्स त्याचाही वाढलेला आहे. यावेळेला कट केल्या बॉल, मात्र गॅप भेटता आली नाही. एक सिंगल सहजरित्या बनताना दिसेल आणि या सिंगल धाब्यासोबत सध्या एकूण धावसंख्या धावफलकावरती अंकित झाली ती 10. 10 ऑन बोर्ड. 10 धावा सध्या स्कोरबोर्डवर. विक्रमादित्य भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सर यांची आठवण करून देणारा हा आकडा. 10 धावा सध्या स्कोरबोर्डवर. दहा धावा धावफलकावर बनलेले आहेत. स्टील 2 टू गो. ऑन साइडला पॉवर पॅकेट. फिल्डर पाहतोय आणि पाहतच राहील. प्रयत्न त्याचा सुरू होता, पण त्याच्या मस्तकावरती दस्तक देत चाललाय बॉल. सीमा पार चंदूच्या बॅटमधून येतोय. सध्या स्कोर आपण बघत आहोत 16. 16 धावा सध्या स्कोर बोर्डवर. जस्यास तसं प्रत्युत्तर दिलं या सामन्यात इट फॉर टॅड. यावेळेला ड्राईव्ह केल्या कव्हर्सला. वॉट अ शॉट. मॅरिटवर खेळतात क्लासिकल स्टाईल. बॉल जाईल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका. मरीन ड्राईव्ह पेक्षाही सुंदर हा चंदूचा कव्हर ड्राईव्ह चौकार. वीस धावा पहिल्या षटकांच्या अंती धावफलकावर. 20 ऑन बोर्ड. षटक संपले पहिलं. आता गोलंदाजीसाठी दुसऱ्या षटकात अमनला इन्व्हाइट केलंय. 3 बॉल 11 चंदूच्या बॅटमधून, 3 बॉल 9 बाळाच्या बॅटमधून आणि पाठलाग 49चा सुरू असताना स्वप्नबद्ध सुरुवात या दुसऱ्या डाबात राहिली आहे ती पहिल्या षटकात टीम ओमसाईड ठुणेचे.
रंगेला सामना, रंगेली मॅच, नो डाऊट अबाउट दॅट वन. अमन आले दुसऱ्या षटकात गोलंदाजीसाठी बॉलिंग मार्कवर. पॉवर प्ले समाप्त झाला. त्याच कारणासह आता पंचांनी क्षेत्ररक्षणावरची संचारबंदी हटवली आहे. डीपमध्ये लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर, ऑन साईडला मिड विकेट, स्क्वेअर लेग आणि त्याचबरोबर लॉंग ऑन सेट करण्यात आलेला आहे. मिड ऑफ आतमध्ये आणि त्याचबरोबर एक्स्ट्रा कव्हरला एक फिल्डर आणि त्याचबरोबर एसटी रक्षकाच्या सोबत आपण बघत आहोत शॉट थर्ड मॅन आणि त्याच्या सोबत देतो शॉट फाईन लेग. पहिला बॉल अटेम्प्टेड यॉर्कर होता. स्वीपचा प्रयत्न तो मात्र फसलाय. अपील झालं पंचांचा स्पष्ट नकार. पहिला बॉल आलाय डॉट. वेग चांगलाय गोलंदाज अमनकडे आणि सध्या पहिल्या बॉलवर वेगानं त्यानं छाप सोडली आहे. बाळासारख्या सेट बॅटरच्या अगेन्स्ट डॉट बॉल त्यानं टाकलाय. सो कॉन्फिडन्स आता त्याचाही दुनावेल. 11 बॉल या मॅच मध्ये बाकी आहेत आणि 11 बॉल मध्ये आता विजय करता 29 धाब्याची गरज. यावलेला ऑन साइडला भिरकावलाय बॉल, पाठवलाय हवाई यात्रेकरता. क्षेत्ररक्षक मात्र तितकीच जबरदस्त कामगिरी तिकडे करतायत. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. समर्पण दिले रोशननं. जबरदस्त कामगिरी. गुड एफर्ट इन टू दी डीप. बाउंड्री चेकसाठी पंचांनी ईव्हीएम पारची मदत मागितली आहे. त्यासाठीच आपण पाहूयात. जो प्रयत्न झाला क्षेत्ररक्षकाचा रोशनचा तो यशस्वी ठरला की नाही त्यासाठी टीव्ही एम्पायरचा सपोर्ट आपण घेतोय. फटका जबरदस्त होता. क्षेत्ररक्षण देखील तितक्याच कमालीचा, पण तो प्रयत्न यशस्वी की अपयशी त्यासाठी आता पुष्टी हवी आणि त्याच कारणासह तिसऱ्या पंचांना आपण या ठिकाणी कंट्रोल वॉर रूम मध्ये इन्व्हाइट केलंय. पण एफर्ट ज्या पद्धतीनं पाहायला मिळाले रोशनचं, जबरदस्त कमिटमेंट ऑन द फील्ड त्यानं दाखवली आहे. बॉलचा हवाई मार्गे झालेला प्रवास, तदनंतर रोशन अडथळा बनून आला. प्रयत्न त्यांना सुंदर केला. बॉल तर यशस्वीरित्या आतमध्ये ढकललाय, पण त्यानंतर एक्झॅक्टली बॉल फिनिश कुठे झाला हे आपल्याला पाहायचंय. येस इट इज सेफ. गुड अटेम्प्ट. 2च धावा मिळताना दिसतील. 2 धाबेसोबत धावा बनलेल्या आहेत त्या 22-22. 10 बॉल आता मॅच मध्ये बाकी आहेत आणि 10 बॉल मध्ये विजय करता आवश्यकता ती 27 धाब्याची. 10-27 चा सामना आहे. रनवे मध्ये आलाय थोडा व्यत्यय. अंपायर सिग्नल इट्स अ डेड बॉल. चला नेक्स्ट मॅच. दोन्ही टीम रेडी राहा. जयनमान बांदिवली बॅटिंग करता तर जयनमान शिरवली बॉलिंग करता. 3 ओव्हरचा आणखीन एक सामना यानंतर आपल्या भेटीला येतोय. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलाय. चांगला स्क्वेअर ड्राईव्ह. बॅकवर्ड पॉइंटचा फिल्डर थोडा दूर आहे. डीपमधून मात्र उपस्थित झालाय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न तोपर्यंत चालवलाय आणि दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न मात्र यशस्वी. 1 शॉट हा सिग्नल आता पंचांच्या वतीने आलाय. बॅट व्यवस्थित ग्राउंड झाली नाही तेच पंच सध्या निर्देशित करतायत. त्याच कारणास्तव 1 शॉटचा सिग्नल आता आलेला आहे. सो धावा दाफलकर पाहायला मिळतात त्या 23-9 बॉल आणि आता विजय करता 26 धाब्याची गरज. चला वेळ जास्त जातोय. गवाळीकर आपण आपापल्या जागेवरती दाखल व्हा. फिल्डर्स चला ऑफिशियल आणि बॅटरच्या दरम्यान चर्चा होईल. बाकी फिल्डर्स आपण आपापल्या जागेवरती पोहोचा. चला विकेट किपर सकलेन आपण आपापल्या जागेवरती पोहोचा. पंच फायनल कन्फर्मेशन आमच्यापर्यंत पोहोचवतीलच. एस इट इज शॉर्ट रन. बॅट व्यवस्थित इनलाईन ड्रॅग झाली नाही तेच पंचांनी पाहिलंय आणि त्याच कारणासह आता शॉर्ट रनचा सिग्नल आमच्यापर्यंत आलेला आहे. 9-26 चा सामना. ऑन साइडला खेचलाय बॉल आणि आता पोचलाय बालाच्या बॅट मधून मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इट्स अ ह्यूज हिट. हाय अँड हँडसम सिक्सर. प्ले 29. 29 धावा सध्या स्कोरबोर्डवर. मॅच अजूनही ऑन आहे. सामना अजूनही संपला नाही हेच बालानं सांगून दिलंय. 8 बॉल आता 20 धाब्याची गरज. 8 चेंडू 20 धावा. लाईन पाहावी लागेल. एस इट इज व्हाईट बॉल. गाईडलाईनच्या बाहेर चेंडू आपण बघत आहोत. त्याच कारणासह पंचांच्या वतीनं एक्स्ट्रा रनचा सिग्नल आता करण्यात आलेला आहे. अतिरिक्त धाव स्कोर बनलेला आहे 30.
8 बॉल आणि आता 19 धाब्याची गरज. फलंदाजांनी सर्व काही गमावले पण फलंदाज कमवतील का? यावेळेला इम्प्रोव्हायझेशन क्रिकेट लॅप स्वीप काढलाय बॉल शॉर्ट फाईन लेगच्या बाजूनं. आउटफील्ड अत्यंत वेगवान मात्र डीप फाईन लेग मध्ये पाठलाग केलाय तो शॉर्ट फाईन लेगच्या फिल्डरनं. बॉल अडवलाय बॅकअप येईल तोपर्यंत तिसरी धाव देखील आता पुढे झालेली आहे. 3 धाबेसोबत सध्या टीमची टोटल धावफलकावर एकूण अंकित झाली आहे 33. 33 धाबा सध्या स्कोर बोर्डवर. 7 बॉल आता मॅच मध्ये बाकी आहेत आणि 7 बॉल मध्ये 16 धाबेची गरज. 7-16चा सामना. 7-16. चला प्रत्येक बॉलवर एकत्रित येणं गरजेचं नाहीये. बॅटर्सला सूचना आहे, सूचना आहे फिल्डर्सला, कारण ऑलरेडी आज जास्त वेळ गेलेला आहे. बाकी स्पर्धा ज्या सुरू आहेत त्या बाकी स्पर्धांचं शेड्यूल देखील कव्हर झालेलं आहे. पण आपण अजून या मॅच मध्ये आजच्या निर्णायक दुसऱ्या रजनीत थोडे लेट आहोत. थोडं स्पीडअप करावं लागेल. 7-16चा सामना आहे. आपला ओव्हर टाइम करण्यात आला दिनेश कापडी सर यांच्या म्हणण्यानुसार सुरू झालेला आहे. फुल टॉस. अंपायर सिग्नल क्विकली आलाय. बीमर दुसरी धाव हवी आहे आणि आता ती देखील सहजरित्या मिळताना दिसेल. सो नो +2. हे अतिरिक्त येत आहेत त्या 3 धावा आणि एक्स्ट्रा 3 धाबेसहित सध्या एकूण धावसंख्या धावफलकावरती अंकित झाले ती 36. 7 बॉल आता 13 धावेची गरज आणि त्यातल्या त्यात काय तर नेक्स्ट बॉल फ्रीट. 36 धावा धावफलकावर बनलेल्या आहेत. सतीश काका खलील काका यांच्या वतीने ऑल द बेस्ट ओमसाईड ठुनेसाठी. धावा 36. यावलेला चांगला बॉल ऑफस्टंपच्या बाहेर टाकलाय. थोडा खाली राहिला विद्या अँगल एसटी रक्षकाच्या हातात जातोय बॉल. डॉट बॉल. फ्रीट बॉलवर मात्र चंदूला चांगला स्ट्रोक साकारता आला नाही. षटकाचे झाले सांगता 2 षटकात 36 बनल्या. 6 बॉल आता 13 धाब्याची गरज. पाहायचंय 7-13चं समीकरण आहे आणि या सामन्यात आता 13 कोणाचे वाजणार. ओमसाईड ठुने की त्याच्या विरोधात संघर्ष 11 गव्हाळे क्रिकेट संघाचे. 7-13चा सामना. शॉर्ट ड्रिंक्स ब्रेक संधी डीजे अमीरला. सहा बॉल 13. जबरदस्त सामना रंगताना दिसतोय. 6 बॉल 13ची गरज. मॅच अजूनही ऑन. बालाकडे स्ट्राईक आहे. पहिला बॉल अपील स्ट्रॉंग आहे मात्र पंचांचा स्पष्ट नकार. धाव घेण्याचा प्रयत्न चंदूला माघार घ्यावी लागली आहे. ओव्हर थ्रो आता धाव बनताना दिसेल. एससीडीच सिंगल रन तर कंप्लीट झाली आहे. पंचांचा सिग्नल आपल्यापर्यंत पोहोचलाय विथ द हेल्प ऑफ बॅट. ही सिंगल धाव आली. लेग बायचा कन्फर्मेशन कॉल. एससीडीच थोडा सुधार आणि सिंगल सहित धावा बनतायत त्या 37. 5 बॉल आता मॅच मध्ये बाकी आहेत आणि 5 मध्ये 12ची गरज. यापूर्वी एक फ्रीट मिस केला चंदून पण आता सामना फिनिश करण्याची संधी त्याच्याकडे. सध्या संधीचं सण होईल का. 5 बॉल 12. पाच बॉल 12. 5-12चा सामना. चंदूकोटे स्ट्राईक आहे. आतापर्यंत 37 धावा बनलेल्या आहेत. 5 चेंडू 12 धावा हे समीकरण. गोलंदाजीसाठी ऋतिक पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर तयार होत आहेत.
यावलेला बॅटची कडे घेत बॉल मागे चालला, शॉट थर्ड मॅनला मिसफिल्ड, आउटफील्ड अत्यंत वेगवान आणि निघालाय बॉल दी थर्ड मॅन सीमा पार. मिसफिल्ड मिस्टेक आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही, मोबदला तर मोजावाच लागेल. येतोय चौकार. सध्या 41-41 धावा धाफलकावर. 4 बॉल आता मॅच मध्ये बाकी आहेत आणि 4 बॉल मध्ये विजय करता 8 धावेची गरज. 4 चेंडू 8 धावा. सामना सध्या थोडा सोपा झालाय टीम ठुनेला. यावेळेला ड्राईव्ह केला समोर, मिड ऑफला फिल्डर मिसफिल्ड, एक सिंगल कंप्लीट सेकंड साठी चान्स चंदून घेतलाय मात्र नकार दिलाय तो बाळानं. ओव्हर थ्रो आता दुसरी धाव होईल का? बॅकअप आलंय ते देखील खराब, पण नकार स्पष्ट दिलाय तो बाळानं. धाव घेण्याचा प्रयत्न आता होताना दिसत नाही, स्पष्ट नाराजी आता डगआउट मधून. 3 बॉल आता मॅच मध्ये बाकी आहेत आणि 3 बॉल मध्ये 7 धावेची गरज. 7 धावे लागेल गोलंदाजाला फिल्डिंग करणाऱ्या टीमची, 7 धावे लागेल फलंदाजाला बॅटिंग करणाऱ्या टीमची. मात्र या सामन्यात सत्ता कुठल्या टीमची असेल हे देखील आणखी पाहायचे. 3 बॉल 7. यावलेला ड्राईव्ह केला, बॉल पायाच्या साहाय्याने अडवण्याचा प्रयत्न, तो मात्र फसलाय. एक सिंगल मिसफिल्ड, दुसरी डाव, पण आता चंदूनं नकार दिला. यापूर्वी बाळानं नकार दिला होता. मॅच मध्ये बॉल बाकी 2 आणि 2 बॉल मध्ये आता 6 धावेची गरज. धगधग वाढली आहे, धडधड वाढली आहे ती दोन्ही टीमच्या पाठीराख्यांची, दोन्ही टीमच्या समर्थकांची चिंता आणि उत्सुकता आता शिगेला पोहोचली. 2 बॉल 6. एक सिक्सर, सामना फिनिश होईल. एखाद दुसरा डॉट बॉल, एखाद दुसरी विकेट आली तर मॅच जाईल टीम संघर्ष 11 गवाळीच्या बाजूनं. मॅच रंगतदार स्थितीत आहे. रोमहर्षक रोमांचक सामना, चित्त थरारक सामना. 2 बॉल 6 धावेची गरज. 2 चेंडू 6. चला नेक्स्ट मॅच रेडी राहा. बांदिवली आणि त्याचबरोबर शिरवली. यावलेला बॉलच बॅक ड्राईव्ह, धाव हवी आहे. एक सिंगल बनली आहे. शेवटच्या बॉलवर आता गेलाय सामना, ज्या ठिकाणी 1 बॉल आणि 5 धावेची गरज आहे. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. 1 बॉल 5 बनवाव्याच लागतील ओम साहेब ठुनेला, तर विजयासाठी 1 बॉल 5 रोखाव्या लागतील टीम संघर्ष 11 गवाळीला. म्हटलं जातं ना, यूही रही मिलती राही को मंजिल, एक जुनूसा दिल में जगाना पड़ता है, पूछो उन चिड़ियों से कैसी बनाती आशिया, बोली तिनका तिनका उठाना पड़ता है. अगदी शेवटच्या बॉलवरती आता तो संघर्ष पराकोटीला पोहोचलाय. 1 बॉल 5 धावेची गरज आहे. काल आम्ही असोसिएकर चषक स्पर्धा कव्हर केली. 1 बॉल 5 धावा क्वालिफायचा तो जबरदस्त सामना काय फिनिश केला होता परेश घोरड आणि टीम जनमान डेनोलीनं. मात्र पाहायचंय आता या स्पर्धेत घरच्या मैदानावरती आयोजक संघ, यजमान संघ ओमसाईड ठुणे हा सामना फिनिश करेल की दबदबा वर्चस्मा या सामन्यात राहील टीम संघर्ष 11 गवाळीचा. हु विल ओन द मॅच, सामना जिंकेल कोण? एका बाजूला टीम ओमसाईड ठुनेला जिंकणं आहे जरूर, तर दुसऱ्या बाजूला संघर्ष 11 गवालीला अजूनही हार नाहीये मंजूर. 1 बॉल 6. बाळा की ऋतिक? शेवटचा बॉल यॉर्कर, बॅटची घेतली कडा, आलाय डॉट बॉल आणि सरते शेवटी महत्वाच्या सामन्यात हा दमदार विजय संपादित करून पुढील फेरीमध्ये दाखल झाली आहे टीम संघर्ष 11 गवाली. शेवट गोड जरूर झालाय, चौकार आलाय. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आणि ज्या धावा मिस केल्या, जिथे 2-2 धावा बनत होत्या तिथे सिंगल धावेला प्राधान्य दिलं आणि त्याच कारणास्तव या सामन्यात एका धावेने जबरदस्त विजय टीम संघर्ष 11 गवालीचा. अभिनंदन संघर्ष 11 गवाली. टफ अँड हार्ड लक ओमसाईड ठुणे. चांगली लढत दोन्ही टीमच्या दरम्यान झाली, मात्र विनिंग टीमचं कॉंग्रॅच्युलेशन आणि या सामन्याचा सामनावीर पुरस्कार नो डाऊट अबाउट दॅट वन, ज्यानं 14 बॉल पहिल्या डावात 44 धावेची व्यक्तिगत धुवाधार खेळी साकारली, तो ऋतिक ठरलाय या सामन्याचा सामनावीर, संघर्ष 11 गवाळीच्या संघर्षमय विजयाचा शिल्पकार.